मागे ना या माध्यमातून चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं। आज आमच्या म्हणजे राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब असतानाही ते बी दुर्दैव असं आहे महाराष्ट्र राज्याचं की कृषी मंत्री आमच्या महाराष्ट्र राज्याचाच आहे आणि आमच्या शेतकऱ्याचं हे दुर्दैव आहे की जेव्हा इलेक्शन होतं किंवा जेव्हा मतदान करण्याचा योग आला होता त्यावेळेस फडणवीस सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि अशा माध्यमातून आज अद्यापही आमच्या बच्चूभाऊंनी 8 दिवस उपोषण केलं, त्याच्यानंतर 8-10 दिवस पदयात्रा केली, तरीही या शेतकऱ्याला जाग आलेली नाही आहे। तर हे आंदोलन अद्यापही थांबलेलं नाही आहे। आज 24 जुलै रोजी आम्ही चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून। तर आम्ही आज एक तास चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवाचा हा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे आणि आमच्यावर आंदोलन करायची वेळच येऊ द्यायला नव्हती पाहिजे सरकारने। जर फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर भर सभेत सांगितलेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राने नव्हे देशानं पाहिलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा हातभारा कोरा करणं, परंतु ते सत्तेवर आल्यानंतर ते विसरून गेले, शेतकऱ्यांशी बेईमानी केली, गद्दारी केली। अशा या सरकारला आठवण देण्यासाठी, जाग आणण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रभर बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये चक्काजाम आंदोलन केलेले आहेत। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि शेतकरी संघटना ज्या आहेत इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी याच्यामध्ये सामील झालेले होते। या आजच्या आंदोलनामुळे नक्कीच सरकारला जाग येईल अशी आम्हाला आशा आहे। तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो, तुम्ही कर्जमाफीचा निर्णय त्वरित घ्या, यापुढे आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, नाहीतर भगतसिंगगिरीचं आंदोलन करून हे सरकारला महागात पडेल याचं लक्षात ठेवा, जाणीव ठेवा। धन्यवाद। तर नाशिक जिल्ह्याचे माननीय कोकाटे हे कृषी मंत्री आहेत आणि खरं तर आज त्यांना मतदानाच्या वेळेमध्ये मतदानाच्या वेळेमध्ये त्यांनी निवडून येण्यासाठीच फक्त शेतकऱ्याचे मतदान घेण्यासाठीच एवढं केलं, 7-12 कोरा यांनी असं आश्वासन दिलं आणि निवडून आल्यानंतर सत्ताधारी म्हणून ते आज विधानभवनात बसले आणि विधानभवनात बसल्यानंतर तो जर रमीचा खेळ खेळत असाल, असं जर तुम्ही शेतकऱ्याच्या पुत्राला जर दाखवत असाल तर नक्कीच मला असं वाटतं का आज जर शेतकरी बाप आमचं जर कष्ट करून जर त्याच्या मुलाला आज मुलगी कोणी देत नाही तर कृषी मंत्र्यांचं बघूनच त्यांनी एक शिकवण द्यावी, त्यांनी अशा दुकानं चालू करावं का शेतकऱ्याच्या मुलांना कमीत कमी रम्मी खेळण्याचा खेळ चालू करून असं त्यांना प्रशिक्षण द्यावं, जेणेकरून का याच्या माध्यमातून 2 रुपये कमवून त्यांच्या मुलांना बायका तरी मिळतील, पोटं तरी भरतील, एवढं तरी त्यांनी आम्हाला शिकवावं। आणि खरं तर ही वेळ आमची आंदोलनाची यायलाच नाही पाहिजे, कारण कृषी मंत्र्यांचंच वक्तव्य आहे, त्यांचाच हा शब्द आहे का ओसाडगावची पाटीलकी जर तुम्हाला माहिती आहे, ही जर तुम्हाला कळती आहे, तुम्ही पण शेतकऱ्याचे भूमिपुत्र आहात, तर हे सगळं माहीत असताना तर आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही। आमचे माननीय बच्चूभाऊ कडू हे सातत्याने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, का करतात? कर्जमाफी त्यांची स्वतःची थोडी करायची आहे, दिव्यांगांना पेन्शन वाढवायची म्हणजे ते थोडी दिव्यांगांना त्यांना पेन्शन वाढवायची, हे जनतेसाठी ते रस्त्यावर उतरतात। म्हणून माझं शेतकऱ्याला तुमच्या माध्यमातून हेच सांगणं आहे, सरकारला हेच सांगणं आहे की कमीत कमी तुम्ही दिलेले आश्वासन हे नक्कीच तुम्ही पाळलं गेलं पाहिजे, नाहीतर 5 वर्ष निघून जातील, पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला याच शेतकऱ्याच्या पाया पडायला नक्कीच यावं लागेल, ही आठवण तुम्हाला याच माध्यमातून सांगते। बच्चू कडू महाराष्ट्राची बुलंद तोफ, जी एकमेव महाराष्ट्र देश जगेल, राज्य जगेल, शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही झाला तर यापुढेही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा मी प्रहारच्या वतीने इशारा देत आहे।